नमस्कार मित्रांनो, ज्या मातेने एका मुलाला घडवले नाही तर संपूर्ण राष्ट्राचा राजा घडवला, त्या मातेच्या संस्कारातून जन्माला आलं स्वराज्याचं स्वप्न. त्या स्वराज्याच्या जननी राजमाता जिजाऊ साहेबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राजमाता जिजाऊ यांचं जीवन, त्यांचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यात त्यांची अमूल्य भूमिका. जर तुम्हाला इतिहास आवडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा प्रवास. राजमाता जिजाऊ यांचा जन्म इसवी सन 1598 साली सिंदखेड राजा येथे झाला. त्या लखोजी जाधवराव निजामशाहीतील प्रसिद्ध सरदार यांच्या कन्या होत्या. लहानपणापासूनच जिजाऊ धाडसी, शूर आणि स्वाभिमानी होत्या. त्या काळात स्त्रियांना शिक्षण कमी मिळत असताना जिजाऊंना मात्र राजकारण, युद्ध कौशल्य आणि धर्म यांचे संस्कार मिळाले. त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. शहाजी राजे सतत मोहिमांवर असायचे, म्हणून घर, राज्यकारभार आणि मुलांचे संस्कार यांची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंवर होती. जिजाऊंनी लहान शिवबांना रामायण, महाभारत आणि वीर कथांच्या गोष्टी सांगितल्या. त्या म्हणायच्या, बाळा, अन्याय सहन करायचा नाही, गरिबांचे रक्षण करायचे आणि मातृभूमी हीच खरी देवता आहे. शिवरायांना तलवार चालवणं, घोडेस्वारी, रणनीती यांचे धडेही जिजाऊंच्याच मार्गदर्शनाखाली मिळाले. फक्त शौर्य नाही तर करुणा, न्याय आणि धर्म हे गुण सुद्धा त्यांनी शिवरायांमध्ये रुजवले. आज जे आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखतो, त्या महान राजाच्या पाठीमागे उभी होती एक महान माता, राजमाता जिजाऊ. त्या काळात देशात परकीय सत्ता, अन्याय, लुटमार चालू होती. जिजाऊंचं मन या अन्यायाने अस्वस्थ होतं. त्यांनी शिवरायांच्या मनात स्वराज्याचं बी पेरलं. आपल्याला आपलं राज्य हवं, लोकांसाठी, धर्मासाठी, न्यायासाठी. शिवरायांनी जेव्हा पहिला किल्ला जिंकला तेव्हा जिजाऊंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. स्वराज्याचा प्रत्येक विजय जिजाऊंसाठी मातृभूमीच्या स्वप्नाची पूर्तता होती. जिजाऊंनी आयुष्यात अनेक दुःख सहन केली. पतीपासून दूर राहणं, राजकीय संघर्ष आणि सततचा धोका, तरीही त्यांनी कधी हार मानली नाही. स्वतः राजमाता असूनही त्यांचं जीवन अत्यंत साधं होतं. त्यांच्यासाठी स्वतःपेक्षा स्वराज्य मोठं होतं, मुलापेक्षा राष्ट्र मोठं होतं. अशा मातेच्या पोटी जन्मलेला राजा मग महान का नाही होणार? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहून जिजाऊंचं स्वप्न पूर्ण झालं. इसवी सन 1674 मध्ये राजमाता जिजाऊंनी देह ठेवला, पण त्या आजही जिवंत आहेत. प्रत्येक मराठी मनात, प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयात त्यांचा वारसा म्हणजे शौर्य, संस्कार आणि स्वराज्याची ज्वाला. आज आपण आधुनिक युगात जगतो, पण जिजाऊंचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. आईने मुलांवर केलेले संस्कार, शिक्षणासोबत मूल्यांची शिकवण आणि राष्ट्रप्रेम. आज जर प्रत्येक घरात जिजाऊंसारखी माता असेल तर देशाचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल. मित्रांनो, राजमाता जिजाऊ म्हणजे फक्त इतिहास नाही, त्या एक प्रेरणा आहेत, एक विचारधारा आहेत. चला, आपण सगळे मिळून त्यांच्या विचारांना जिवंत ठेवूया, त्यांच्या आदर्शावर चालूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा एका नवीन ऐतिहासिक कथेसोबत. तोपर्यंत जय जिजाऊ.